वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आताचे वाजले 10:30. काही जाताना मी जेवण करत आहो. हे बघा, सो काही जे घोड भाजी आहे आणि भात आहे. तर आता जेवण केल्यावर मी तुम्हाला भेटतो. हे काही जातं मीन्स मी बाहेर चाललो, कारण की आज हनुमान जयंती आहे ना. तर मीन्स माझ्या घरापुढे हनुमान मंदिर आहे हनुमानाचं. तर ते तिथं लोकांनी हे ठेवलेलं आहे भंडारा. तर मी तिथं भेटतो. हे काही मी आता जेवण करून आलेलो. हे बघा, इथून केलं मी जेवण. हे बघा काही, हा मंडप तर दिसतच असेल तुम्हाला. आणि काही इथं मंदिर आहे. हे बघा, हे बघा. सो काही इथं मंदिर आणि इथं मंडप आहे. तर इथून मी जेवण करून आलेलो. हे काही आता जेवले 4. आणि काही आमच्या इकडलं वेदर बघा कसं आहे. हे बघा वेदर. मीन्स गाईज आज पाऊस येऊन आला. कसा येऊन आला ते मला नाही माहित. मीन्स वरतूनच येऊन आला, पण समर मध्ये पाऊस हे मीन्स व्हेरी डेंजर वेदर. गाईज आपल्या इकडलं वेदर किती खतरनाक आहे. हे बघा, इथं पाणीच पाणी गाईज. हे बघा, थांबा तुम्हाला ड्रॉप्स दाखवतो. बघा, गाईज दिसले का तुम्हाला ड्रॉप्स? मीन्स आज पाणी येऊन आलं. ते नाही माहीत कशामुळे. मला तर वाटतं जास्त मीन्स हीट, म्हणजे जास्तच गरम होत आहे ना, त्यामुळे आले असेल पाऊस. हे बघा गाईज, सत्यम भाऊच्या घरी काय झालं. हा बघा, हा इथं बसलेला आहे. बघा गाईज, याच्या घरी काय झालं. याच्या घरी गाईज नळच फुटला गाईज. जो पाणीचा येते तो नळ फुटलेला आहे. बघा गाईज, आता पाऊस बंद झालेला आहे. हे बघा, पहिले इथं मीन्स ओल्ला होता ना गाईज, आता नाही आहे. आणि तुम्हाला ड्रॉप्स पण दाखवतो. थांबा, ड्रॉप्स दाखवते मी. आता नाही आहे गाईज, कारण की गाईज आता पाऊस बंद झालेला आहे. हे मीन्स डेंजर वातावरण आहे. हे कॉम्बो समर प्लस पावसाळा, समर प्लस रेनी कॉम्बो वेदर आहे गाईज. हे बघा गाईज, आता डबल पाऊस चालू झाला. हे बघा बघा. सो गाईज, आता डबल पाऊस झाला. मीन्स 30 मिनिट नंतर चालू झाला डबल, जेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं. बघा गाईज, सत्यम भाऊच्या घराच्या बाजून काय चालू आहे. बघा, गाईचा ट्रक फसला वाटते शायद. बघा हे पोरं बघा गाईज, हा ट्रक इथं. मला तर वाटते गाईचा ट्रक फसलेला आहे. हे बघा गाईज, आता ट्रक काही निघणार नाही आहे. हे आपले ड्रायव्हर पायलट साहेब, आणि हे इथं ट्रक काढणार आता. तर आता मी तुम्हाला शो दाखवतो. हे बघा गाईज, इथं खोदणं चालू आहे. ट्रक फसला तर. हे बघा गाईज, ट्रक निघणं फेल झालं गाईज. हे बघू शकता गाईज, हा राईट हँडचा टायर स्पिन करत आहे गाईज, पण तिकडला नाही करत. हे बघा गाईज, इकडे गिट्टी फाडून आले. हे ट्रक फसलेला आहे. तर हे बघा, हे इकडे अलग चालू आहे. हे बघा इकडे. हे बघा गाईज, इकडे आता गिट्टी काढणं चालू आहे. हे बघा, हे पहिले पहिलवान गाईज. हे बघा दुसरे, आणि हे बघा दुसरे, आणि हे इकडे बघा ठेकेदार साहेब. आणि हा बघा इकडे. बघा गाईज, ट्रक फसलेला आहे. तर गिट्टी काढून आलो, मग ट्रक आपण काढू. हे गाईज, आपला जो ट्रक आहे तो फायनल निघालेला आहे. हे बघा, पहिले इथं होता ना गाईज, आता इथं आला. तर गाईज आता इथं फसलेला आहे, कारण की गाईज तिकून फसला. पहिले इकून फसलेला, आता तिकून फसला. हे गाईज, आता मी बाहेर चाललो, कारण की गाईज माझ्या मम्मीचं ते काहीतरी किराणा वगैरे आणायचं आहे. तर तुम्हाला तिथं भेटतो डायरेक्ट. हे गाईज, आता मी घरी पोहोचलेलो हा. तो हे गाईज, इकडे आपली मॅच चालू आहे. हे बघा, आज जे मॅच आहे ते हैदराबाद वर्सेस पंजाब आहे. हे बघा,
बघा गाईज यांनी 5 ओव्हर मध्ये 82 काढले आणि 1 विकेट. आज तर गाईज पंजाब जिंकू शकते कारण की टार्गेट जास्त आहे आणि ओव्हर कमी आहे त्यामुळे. तुम्ही कोणाकडून आहात कॉमेंट मध्ये सांगा. मी तर कोणाकडून नाही, मी हैदराबाद कडून आहो, पण कोणी जिंकले तर चालते. तो हे तुम्ही बघू शकता पंजाब 246 चा टार्गेट दिला. हे बघा हा तो हे बघा आणि यांनी 3 ओव्हर मध्ये 57 काढले गाईज. आज तर गाईज हैदराबादच जिंकते. मी हैदराबाद कडून गाईज, तुम्ही कोणाकडून कॉमेंट मध्ये सांगा. मी तर हैदराबाद आणि खूप मजा येईल आजच्या मॅच मध्ये कारण की खूप जास्त टार्गेट आणि छक्के पण खूप लागत आहे. तो हे गाईज तुम्ही तर बघू शकता आज खूप मारून आले हैदराबाद वाले. मीन्स त्यांनी 6 ओव्हर मध्ये 80 रन काढले. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईज यांनी 6 ओव्हर मध्ये किती रन काढले हे बघा. थांबा तुम्हाला दाखवतो गाईज. ते पॉवर प्ले दाखवते थांबा. हे बघा गाईज, हे बघा मीन्स यांनी 6 ओव्हर मध्ये 91 रन काढले गाईज. 91. तो हे गाईज तुम्ही तर बघू शकता यांनी 9 ओव्हर मध्ये 123 रन काढले हैदराबाद वाल्यांना. हे बघा. हे बघा गाईज तुम्ही बघू शकता 9 ओव्हर मध्ये 123 रन 9 ओव्हर मध्ये आणि 65 बॉल मध्ये यांना 123 रन पाहिजे आणि 0 विकेट आहे गाईज. गाईज 0 विकेट आहे. 0. सो हे गाईज यांना मीन्स 11 बॉल मध्ये फक्त 4 रन पाहिजे. हे बघा, हे बघा गाईज, हे बघा फक्त 3 रन पाहिजे 10 बॉल मध्ये. फायनली गाईज आपली हैदराबाद जिंकलेली आणि 1 ओव्हर राहिलेली पण आहे. हे बघा जीती जागती तस्वीर देखी है. सनराइजर्स हैदराबाद ने 8 विकेट से इस मुकाबले को जीत लिया है. सो गाईज फायनली हैदराबाद जिंकलेली आहे. हे गाईज आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तर भेटूया तुम्हाला सर्वांना बाय बाय.